आझाद रिक्षा चालक संघटना यांची संयुक्त वतीने आज एक विषय नाशिक उपोषण आज इथं ठेवण्यात आलेला होता। याचा विषय एकच होता की आपण 21 मे 2024ला जे अचानकपणे संगणक प्रणालीमध्ये जे 50 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे ते दंड रद्द करण्यात यावं यासाठी सर्वप्रथम सोलापुरात वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने एक मोठं आंदोलन छेडलेलं होतं। त्या अनुषंगाने आज महाराष्ट्रभरात आंदोलन चालू आहे आणि आम्ही सर्व संघटना मिळून एक मोठं आंदोलन आझाद मैदान किंवा मंत्रालयावर घेऊन जाणार आहे आणि त्याबद्दल सर्व संघटनांची बैठकच चालू आहे। लवकरच या निर्णयासाठी का म्हणजे बोलता बोलता आज 1 महिना झाला हे निर्णय लागू होऊन आणि आज 1,500 रुपयापर्यंत मुदत आपले रिक्षा चालकांवर बसलेला आहे। त्यासाठी लवकरात लवकर हे दंड माफ करण्यात यावं आणि दंड बंद करण्यात यावं यासाठी सर्व रिक्षा संघटनांनी आम्ही एकत्र येऊन मोठं आंदोलन छेडणार आहे। याची आम्ही सर्वांनी एक मिटिंग घेतलेली आहे आणि पुढेही याच्यावर चर्चा चालू आहे। आणि आज जे लाक्षणिक उपोषण शफीबाईंनी केले आझाद रिक्षा चालक संघटनेचे मार्फत आज त्या लाक्षणिक उपोषणाला आलेले सर्व पदाधिकारी सर्व संघटनेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष यांचा खूप खूप आभार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचा वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचा वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचा अरे आमच्या मागण्या मान्य करा, अरे आमच्या मागण्या मान्य करा, अहो आमच्या मागण्या मान्य करा, अहो रिक्षा चालकांच्या मागण्या मान्य करा। अरे हम सब, अरे हम सब, अरे सरकार यांना हा दंड बंद करण्यास भाग पाडू तशी वेळ आमच्यावर येऊन देऊ नका। तरी राज्य सरकारला आमची नम्र विनंती आहे की येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा तुम्ही GR काढून आमच्या रिक्षा चालकांना मौनाची साथ द्या। एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमचे हक्काचे आमदार बुलंद आवाज पुण्याचा रवींद्रभाऊ धंगेकर यांनी शब्द दिला की भाई आंदोलन हा माझा आवडीचा विषय आहे आणि मी नक्की येणार। तर त्यांनी आपला शब्द पाळला। त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळावा की त्यांनी दंड माफ करणार आहेत किंवा जी कल्याणकारी महामंडळाची स्थापना केलेली आहे बजेट त्यांनी दिलेलं आहे तर ते अस्तित्वात आणावं, त्याची अंमलबजावणी करावी। अगदी बरोबर। आणि याच साठी आपण आज आझाद रिक्षा चालक संघटनेतर्फे 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारण्यात आलेलं होतं, ज्यामध्ये मुख्य विषय हा होता की रिक्षा चालकांवर लादण्यात आलेला 50 रुपये प्रति दिवस हा दंडाचा। आता काही लोक म्हणतात की कोर्टाची पायरी जावी लागेल, कोर्टाने ऑलरेडी एक याचिका खारिज केलेली आहे। भाऊ मला एकच बोलायचं आहे की जेव्हा 2016ची याचिका अधिसूचना आली होती त्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता की सरसकट सर्व वाहनं, परंतु त्यानंतर सुधारित अधिसूचना आली 2019 मध्ये आणि आता जी 2021 मध्ये आलेल्या अधिसूचनेनुसार त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की 15 वर्षाच्या वरील वाहनांना 50 रुपये प्रति दिवस दंड आकारण्यात यावा। मग याच्यामध्ये 15 वर्षाच्या आतील वाहनांना तुम्ही दंड का लावताय? तर ते आधार घेतात 2016ची याची अधिसूचनेचा। तर हा जो विषय भाऊ थोडासा आपण समजून घ्यावा। हे जिजिया कर 50 रुपयामध्ये अन्याय आहे। आज रिक्षा विकले तरी तेवढ्या दंडाचे पैसे निघणार आहेत अशी परिस्थिती। आणि सरकारला का जाग येत नाही, का कळत नाही हेच मला कळत नाही। खुर्चीच्या राजकारणामध्ये ते सर्वसामान्य लोकांना विसरतात, हे विसरता कामा नाही। कारण शेवटी सर्वसामान्यांना बघून हा देश चालला जातो। शेवटच्या कुटुंबातलाही माणूस की जो रंजला गांधला आहे त्याच्याला डोळ्यासमोर ठेवून राजकारण करायचं असतं आणि ते संविधान हेच सांगतो की शेवटच्या टोकातला माणूस ह्या देशातला त्याच्या पोटाला अन्न नाही, त्याची परिस्थिती बिघडलेली आहे, अशा माणसाला डोळ्यासमोर ठेवून राजकारण केलं पाहिजे आपलं संविधान आहे। पण आज एसी मधल्या लोकांचं आबाने अंदानीचं राजकारण केल्यामुळे तुमच्या आमच्याकडे बघायला आता लोकांकडे लक्ष नाही। पण हे तुमच्या आमच्या हातात आहे। यंदा एक दिवस आपला मराठीत हिसका दाखवला पाहिजे, पण तुम्ही दाखवत नाही म्हणून मग आपल्याला रस्त्यावर बसायला लागतं तुम्हाला मलाही। तेवढंही ध्यानात ठेवा की माझ्या हरक्याला रस्त्यावर तुम्ही बसायला लावताय, तुम्ही नीट हिसका दाखवत नाही त्यांना, त्यामुळे हा परिस्थिती आहे। पण जाऊ दे, आपण लढणारे शेवटी आपण सर्वसामान्य कुटुंबातले आहे, आपण लढलो पाहिजे, रडलो नाही पाहिजे। कारण आपलं रक्त आहे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, जिजामातेंचा महाराष्ट्र आहे।
शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात आपल्याला शाहू फुले आंबेडकरांनी लढायला शिकवले आणि आपण लढणं हे आपलं कर्तव्य आहे. ज्या ज्या गोष्टी लढून मिळतात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातात संविधान दिले, लढलं पाहिजे आणि हे लढताना तुमच्याबरोबर माझ्यासारखा कार्यकर्ता कायम आहे. आज ज्या पद्धतीने 27 तारखेला अधिवेशन चालू आहे, ही बाजू तुम्हाला मी सभागृहात मांडताना 100% दिसणार. हम साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे. हम साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे. जीतेंगे सारे दावे सारे वादे जीतेंगे. जीतेंगे दिल के ये मजबूत इरादे जीतेंगे. जीतेंगे हर मंजर को हर मुश्किल को जीतेंगे. जीतेंगे सबकी नजरें सब